काही ग्रामस्थ देखील आहे, हे आपल्यासोबत बाबा देखील आहेत. बाबा काय नाव आपलं? महादेव विष्णू अंडे. महादेव विष्णू अंडे. आता या ठिकाणचे जिल्हा परिषदचं वारं वाहत आहे. घड्याळाचे उमेदवार आहेत, भाजपाचे उमेदवार आहेत, आता शिवसेनेचे देखील उमेदवार आहेत. उमेदवार माहिती आहे का कोण कोण? आता भाजपाकडून बंटी कोकणे उभे आहेत, राष्ट्रवादीकडून विजू सरकुराडे ते देखील उभे आहेत, इकडे शिवसेनेकडून मंगेश अण्णा काकडे हे उभे आहेत. कशा पद्धतीने उमरतचा कल वाटतोय तुम्हाला? काय वाटतंय कोणाचं पायडत जड? आता पाळणं कसं आहे, ही लोकमत आहे, कोणचा कल कुठे जाईल काय सांगता यायचं नाही त्यास. बरोबर. मी जर म्हणलो तर शिवसेना येईल, ती येऊ शकत नाही अशी गंमत आहे. कलेचा प्रश्न आहे, तिकडे वारं फिरल ती उमेदवार आहे ना. आता वारं कुडालचं वाटतंय? सध्या शिवसेनेचे शिवसेनेचं वारं. कशामुळं? हा कारण कारण हवा म्हणजे लोकांचं मत आहे ना. उमेदवार लोकांचं मत आहे बुवा का शिवसेना आलीच पाहिजे. आता मंगेश अण्णांचं काम कसं आहे या भागात? मंगेश आणण्याचं काम चांगलं आहे, लोकांच्या सुखदुःखात सहभागी घेतातच. आता विजू सरकुराडे ते घेतात, त्यांचं काम चांगलं आहे. काम तसे पाहिजे सगळ्यांची चांगलीच आहेत, चांगलेच आहे. पण ते कलेचा प्रश्न आहे बुवा, कुठे म्हणजे वार फिरेल सहानुभूती. असं अनुभूती म्हणजे मंगेश अण्णाच. मंगेश अण्णाच. आता आपल्यासोबत या ठिकाणचे जुने शिवसैनिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत. ह्या शिवसेनेच्या भागातलं वारं नेमकी कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने या ठिकाणच्या प्रचारचं नियोजन चालू आहे? दादा नमस्कार. नमस्कार. आता या ठिकाणचं वारं चालू आहे, मंगेश अण्णा शिवसेनेचे उमेदवार आहेत, विजू सरकुराडे राष्ट्रवादीचे आहेत, त्याचबरोबर बंटी कोकणे हे भाजपाकडून एक चांगलं चेहरा देखील बाहेर पडलेला आहे. कशा पद्धतीने वारं वाहते? सर, परिस्थिती अशी आहे की आमचं मुरुज गाव आहे, नाही म्हटलं तर आम्ही अंदमान निकोबार बेटावर राहण्यासारखी परिस्थिती आमची आत्ताची सध्याची आहे. 1976 आमचं पुनर्वसन झालं. पुनर्वसनापासून माझं वय आता 61 वर्ष. मी 30 वर्ष राजकारण पाहिले, आमदार पाहिले, 6 झेडपी पंचायत समित्या पाहिल्यात. आमच्या गावाची परिस्थिती अशी आहे की आम्ही पुनर्वसित गाव असून आजपर्यंत अनेकांना निवडून गेलो, अनेक लोकांना, पण आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून काही मिटलेला नाही. आम्ही अंदमान निकोबार बेटावर असल्यामुळे आम्हाला बाजारपेठ नाही. आमचा कधी असा आमच्या गावाला असा कधी कुठला प्रतिसाद मिळाला नाही. ठीक आहे, आमचं सुजलाम सुफलाम गाव आहे, पाणी भरपूर आहे, धरण आमच्या बाजूला आहे, सगळ्या गोष्टी. आमचा घसा कोरडा नाही, परंतु आमचं दळणवळणाच्या दृष्टीने जे प्रश्न आहेत ते कोणीही अजूनही कोणाच्या मनात घेत नाही. वल्लभशेठ होते, वल्लभशेठ ह्याच गावात शिकले, महालक्ष्मी विद्यालयातच आमच्या शिकले, ह्याच भूमीत, ह्याच महालक्ष्मीच्या पवित्र्यामध्ये त्यांचं सगळं जीवन गेले. त्यांनी कधी त्याचा विचार केला नाही. पण शरददादा एक अनुभवी व्यक्तिमत्व, ज्यांचं कर्तृत्व सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. जुन्नर तालुक्यातलं पहिले आले ते मनसेतून आले, आता आले ते याच्यातून आले. कोण कोण पक्ष बदलतो याच्याशी मला काही घेणं देणं नाही. माणूस काम करणारा पाहिजे, तो किती पैशावाला असू द्या, पण सर्वसामान्यातला असू द्या, त्याला सर्वसामान्यांची जाणीव असू द्या. त्यापैकी मंगेश अण्णा काकडे आणि जयसिंग पोटे ही 2 माणसं अशी आहेत की त्यांना सर्वसामान्यांची नाळ माहिती, सर्वसामान्यांचे रस्त्याचे बांधाचे कौटुंबिक प्रश्न प्रत्येकाच्या सुखदुःखाचा असणारी ही 2 व्यक्ती. आणि आज आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्याबरोबर जाणार आहेत. ही उमरस गाव 70 ते 80% मंगेश अण्णा काकडे आणि जयसिंग अण्णा पोटे यांच्याबरोबर असणार आहे. आणि ते कायम असणार आहे. याच्या पुढचे जे मी तुम्हाला बोलणार होतो किंवा बोलणार आहे, पण याच्या पुढचे प्रश्न आम्ही त्यांच्याकडून सोडून घेणार आहे. काही आमच्या गावाचा काय प्रश्न आहे? काय प्रश्न? आमच्या गावाचे अनेक प्रश्न. आमच्या गावात आता जिल्हा परिषद मार्फत आमची जिल्हा परिषद शाळा आहे, तिचं संगोपन करायचे. गावात आमचे ड्रेनेजचे प्रश्न झेडपीच सोडवणार आहे. काय होतंय माहिती का, पहिली ग्रामपंचायत, नंतर पंचायत समिती, नंतर जिल्हा परिषद, नंतर पुढचं राजकारण. पहिली ग्रामपंचायत सक्षम असेल तर पंचायत समिती चालती, पंचायत समिती सक्षम असेल तर झेडपी चालती. आम्ही आमचे जे प्रश्न आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मांडणार आहे, ती पंचायत समिती ऍक्सेप्ट करीन, पंचायतीनंतर झेडपी ऍक्सेप्ट करीन आणि त्याच्यानंतर आमचे प्रश्न सुटतील. म्हणजे तालुक्याचे लोकप्रतिनिधी शरददादा सोनवणे त्याच विचाराचा माणूस निवडून द्यायचा, तोच देणार आम्ही. तोच देणार. आणि ऍडव्होकेट विजय कोराडे एक नवीन चेहरा आहे, काम देखील त्यांचं चांगलं आहे. मी म्हणतोय ह्या मताची मी समज ते वाईटच असं नाही,
पण ऐका ना, लोकप्रतिनिधी म्हणून जो माणूस आमच्याकडे काम करते, माझ्या 2 नंबर वार्ड दांगटपूर 2 रस्ते या ठिकाणी आतापर्यंत शरद दादाचे 3.5 कोटी जो फंडिंग झालाय तो माझ्या साक्षीने झालाय. मी आता अनेक उद्घाटन, आत्ताही परवा त्यांच्या हस्तेच उद्घाटन केलेली आहेत. 2 साखर पूल झालीत, जवळजवळ मला वाटते 1.5 कोटीची रस्ते झालीत. अजून आमच्या शाळेचा प्रश्न आता आम्ही त्यांना परवा मांडला, तो शाळेचा प्रश्न सुटणार आहे. आमच्या गावात काय आले 2 संस्था आहेत, एक धर्मदाय ट्रस्ट आणि एक ग्रामपंचायत आहे. तर मी एका गोष्टीला मानतो की जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामविकास संस्था आहे, ही याला बांधलेली आहे, शासनाला बांधलेली, ती महत्वाची आहे. आणि देवदारोवर संस्थाने हे संस्थांपुरतं मर्यादित आहे. तर आम्हाला गावाची काय प्रश्न सोडवायचे. आमचं गाव अजून हे झालेलं नाही, सिटी सर्वे झालेली नाही. आमचे प्लॉट म्हणजे हे म्हणतो आपण त्याला प्रॉपर्टी कार्ड आमच्या गावात अजून झालेलं नाही. आमचा ड्रेनेजचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे. अशी सोडवण्याची जी व्यक्ती आहे ती फक्त शरददादा सोनवणेच आहेत. ते आमच्या गावचे जावई आहेत, वाद तो नाही, पण त्यांचं आमच्यावर पूर्णपणे लक्ष असल्यामुळं आम्ही त्यांच्या विचाराचीच लोक निवडून देणार आहोत. याच्या पुढचे अनेक प्रश्न असतील, पण ते ज्या वेळेला सक्षम होतील या पदावर. अतुल शेटने देखील मोठा निधी या गावात दिला. मला तर माहित नाही बा कुठं दिलं, तुम्हाला माहित नाही. ते यशवंतराव चव्हाण काही स्मारक त्यांनी 100 कोटीचं केलं होतं, त्याचं कुठं उद्ध्वस्त झाले ते आम्हाला माहित नाही. पण त्याच्यापैकी पॉईंट आमच्या उमरचं महालक्ष्मीचा आहे, पलीकडे विघ्नहर्त आहे, अलीकडे आम्ही आहोत, तिकडे काही मला माहित नाही. पण महालक्ष्मीचा जो आमचा जो पॉईंट आहे, आम्हाला कर्जदारच्या पण मिळाला उमरला. आता बरेच नेत्यांनी शब्द दिला की उंबरज आणि ओझरला जोडणारा पूल पूर्ण करणार. अद्याप देखील बऱ्याच वर्ष झाले तो पूल पूर्ण नाही. काय झाले ह्या राजकारणातला फरक सांगतो. शरददादा आले, त्यांनी काल मला वाटते 9 कोटी काहीतरी फंडिंग केलं होतं, त्याच्यात अतुल शेट आले. पण ते कसं आहे, हे सूरसुतक आहे ना, म्हणजे सूरसुतक म्हणण्यापेक्षा आपण सावध राहायचं विचार म्हणतो ना. ही आले मग त्यांनी खोडा घालायचा, ती आले मग यांनी खोडा घालायचा. पण तसं श्रेयवादाची लढाई. हा, पण तसं शरददा करणार नाही. कारण ज्या वेळेला त्याचं खनिज संपत्तीला कोल्हापूरची जी पाटील कंपनी आली होती त्यांच्याबरोबर मी 8 दिवस काम केलं. त्यांच्या यंत्रणेत मी काम करत होतो, त्यांचे लेबर सगळं मी करत होतो. ती खनिज संपत्ती किती फुटावर काय ते सगळं झालतं. नंतर अतुल शेट आले, त्यांनी काय केलं मला माहित नाही. तो प्रोजेक्ट आमचा आणि इरिगेशन डिपार्टमेंटची परवानगी आमच्याकडे पत्रवित्र आहे, सगळी एनओच्या सगळ्या आहेत. पण तिथं काय खोडा आला तर त्याचं बजेट वाढलं, एलएचचं बजेट वाढलं. मला वाटते आता ते 35 का 40 कोटीपर्यंत गेले. माझे जे सख्खे चुलत भाऊ माझे आमदार बाळासाहेब नांगरे, मी यांच्याशी बसलो, ते म्हणले काय नाही नाना, आपलं बजेट आता पुढे गेले. मी अजितदादांची त्यांचे फोटो पण आता अजितदादा आता बाळासाहेब दांगट नेमकी आता त्यांची भूमिका काय आहे, नेमकी कोणासोबत येते, कशा पद्धतीने आता त्यांचा देखील पाठिंबा किंवा आशीर्वाद कोणत्या उमेदवारामागे? एक मिनिट का, बाळासाहेब दांगट हे विकासाच्या बरोबर राहिले. विकास हात त्यांचा द्यायचे. आजपर्यंत त्यांनी जे राजकारण केलं ते कुठेही कुठल्याही गोष्टीचं केलेलं नाही, विकासाचे ध्यासानेच केले. त्यांना माहिती ते उमरचेच रहिवासी आहेत, त्यांचंही पुनर्वसन बाकी आहे, आमचंही पुनर्वसन बाकी आहे. म्हणजे त्यांचं आमचं एकच आहे, वाद तो नाही. परंतु जे विघ्नहर्ता आणि महालक्ष्मीचा भाऊ आहे, दरवर्षी आम्ही यात्रा करतो, जातो येतो. आमच्याकडं जिल्हा परिषदेने कधी या गावातून त्या गावाला बोट सुद्धा अजून जिल्हा परिषदेने कधी दिली नाही. आमच्याकडे ती लोक आहेत जे होडीतनं म्हणजे व्यापार पूर्वी करायचे आमचे, ते आज पण जिवंत आहेत. त्यांना कधी कोणी जिल्हा परिषदेने होडी दिली. महत्वाचा प्रश्न आहे पूल, हा महत्वाचा प्रश्न आहे. पूल हा महत्वाचा प्रश्न आहे. दोघा बहिणी भावाची भेट व्हायला पाहिजे. परंतु इथे ना कोण मार्गी लावू शकतो? हे शरददास सोनवणे मार्गी लावू शकतो. इथे जे महिषासुर आहेत ना, हे शरददास मारणार. मी तुम्हाला सांगतो, ह्या आई महालक्ष्मीच्या पायाने ज्यांनी महिषासुर तोडवलं ना, ती महालक्ष्मी आणि शरददादा सोनवणे हेच पायाखाली तोडवलं. ते तोडाशिवाय राहणार नाही आणि आमचं पुलही झाल्याशिवाय राहणार नाही. आता मंगेश अण्णा काकडे, ऍडव्होकेट विजय कोराडे यांनी देखील, विजय कोराडे देखील तुमच्या गावात चांगल्या पद्धतीचे मेळावे मोठमोठे पार पडले. एक मिनिट का, मेळावा म्हणजे आता माझ्या बायकोला का मी गाडी खर्च करून सप्तशृंगीला पाठवू शकतो ना. माझ्या घरी कुठे दुबळे घरी लग्न नाही का माझ्या? तुमच्या गाड्या येतात त्या बाया जात्या, जाऊ द्या ना, काय अडचण आहे का आम्हाला? म्हणजे आर्थिक प्रलोभनाला हा, बाकी काय दुसरे काय माझ्या घरी दुबळेचे का? माझी बायको म्हणली मला जायचं बस सप्तशृंगीला, गाडी करून दिसते तसं नसतं ना. यांनी कुठे प्रलोभ, हे प्रलोभन आहे का? अरे 1500 रुपये ज्या महिलांना दिले त्याचे ते पैसे काढीत बँकेतून, माझी बायको काढी ती 1500 रुपयांनी ती काढी ती. कुठं देवाला जायचं, ओझरला जायचं, कुठं जायचं, जाती बा काय तिला तिचा भाऊ देतोय ना.
मी थोडं खिशातून देतोय, आता ती योजना एकनाथ शिंदे यांनी राबवली त्या टाइमिंग. ती कायम चालू राहणार आहे. अजितदारांच्या स्मरणार्थ ती कायम चालू राहणार आहे. आता या ठिकाणचं जे पारड जड वाटते, काही उमेदवार सहानुभूतीची लाट, अजितदादांच्या भावपूर्ण आदरांजली म्हणूनच या उमेदवार विजय करून द्या असं म्हणतात. काही झालं तर मी सांगतो, पंचायतगण उंबरस आणि आळी पिंपोंडी याच्यात उंबरसचं मतदान आहे ना, कुठलं उमेदवार त्याला हे निर्णायक मतदान असणारे ते फक्त मंगेशांना आणि जयसिंगांना पोटे. उंबरसचा निर्णायक मतदान याच्यावरची लोक निवडून येणार आहेत. बाकी किती कुठाली वाहू द्या आणि काही वाहू द्या, काही संबंध नाही त्याचे. म्हणजे काही झालं तरी ठाम ही दोनच येणार, मंगेशांना काकडे आणि जयसिंगांना पोटे. काय कारण मंगेश अण्णांची? मंगेशांना ते आमचे आता एक मिनिट आहे का, काही कारण म्हणण्यापेक्षा ते नातेवाईक पण आहेत. आमच्या उमरसच्या शिववर येते पिंपोंडी गाव, काळवाडी आता आमच्याकडे जोडलेली त्यांची. हे आमचं एक निर्णायक गाव आहे मतदानाचं. त्यांची आमची नातेसंमती, आमच्या कुठल्याही सुखदुःखात मंगेशांना काकडे निस्वार्थी अत्यंत म्हणजे याचा माणूस, म्हणजे कधी शब्द सुद्धा नाही. मागच्या वेळेस एक मतांनी त्यांचा पराभव झाला. गेलं आता ऐका ना, काय सहानुभूती नाही. त्यावेळेला सुद्धा काय झालं, काय गडबड झाली, आम्ही होतो मतमोजणीला, आम्ही होतो काउंटिंगला, आम्ही होतो जनरल, आम्ही सगळं पाहिलंय. पुढं काय अधिकाऱ्यांनी काय केलं, कोणी काय दाबलं, ते सगळं माहिती. अण्णांचाच विजय त्यावेळेला पण होता. पण ठीक आहे, आता प्रशासकीय कारभार आहे, तिथं अपील आहे, कोणाचं निवडणूक अधिकाऱ्याचं नाही बोलता आलं, नाही करता आलं, आणि ते आम्ही समाधान मानलं ना. पराभव हा समाधान मानला, पण आता ते होणार नाही. आता म्हणणं एक नाही, एक मतान नाही, 1000 मतांनी जास्त निवडून येणार असं चॅलेंज देतो. हेच आपल्यासोबत एकदम तडफदार या ठिकाणचं शिवसेनेचं काम बघणारे हे कार्यकर्ते देखील एकदम मंगेश अण्णांचं गुणगान गात आहेत. कशा पद्धतीने मंगेश अण्णा यांच्या उपयोगी पडतायत ते देखील सांगतात. ऍडव्होकेट विजय कुराडे यांना देखील सल्ला आहे, जे दिसतं तसं नसतं हे देखील ग्रामस्थ या ठिकाणी बोलून दाखवत असतात.